एक महत्त्वाची बातमी हाती येते। विधान भवनातून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलं। हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे। एकमतानं मंजूर करण्यात आलेल्या विधेयकानुसार मनपा आणि नगरपालिकेतील गायरान जमिनीवर आरक्षण उठवलं जाणार आहे। हजारो कोटी रुपयांच्या जमिनींचा वापर सार्वजनिक जनहितासाठी केला जाणार असल्याचा दावा आता सरकारनं केलाय। या ठिकाणी जे पीएमआरडी, एमआरडी, एनएमआरडी, सिडको आहे ना, या भागातले आपण या ठिकाणी हे लागू करत नाहीये। पण महानगरपालिका मुंबई असेल, पुणे असेल, माझ्याकडे ह्या ठिकाणी ह्या ज्या 7887 हेक्टर जमिनी आहे त्याचं डिटेल आहे, ती सभागृहाला मी देतो। कुठल्या कुठल्या महानगरपालिका नगरपालिकामध्ये जमिनी आहे। आता अध्यक्ष महोदय, खरं तर या विधेयकाने काय होणार आहे, या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या नावाने होतील गायरांच्या, आणि जे नगरपालिका महानगरपालिका जे यूज परमिसिबल आहे त्याच्याकरता गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवतील, शासन त्यांना मान्यता देईल। म्हणजे महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक प्रयोजनं, नगरपालिकेमध्ये सार्वजनिक कामाकरता या जागा उपलब्ध होतील, आणि त्यामुळं या बिलाच्या माध्यमातून ह्या जागा महाराष्ट्र शासनाच्या नावाने करण्याकरता ही या ठिकाणी सुधारणा आणली आहे, ज्यातनं सर्वच महानगरपालिका नगरपालिकाला चांगल्यापैकी डेव्हलपमेंट करण्याकरता या जागा उपलब्ध होतील। पण हे करताना जो यूज परमिसिबल आहे त्याच यूज करता ही वापरता, दुसऱ्या यूज करता वापरता येणार नाही, असं या ठिकाणी म्हटलं आहे।